केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज 4 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 2019च्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपने आता साफ नियत सही विकास 2019 में फिर से मोदी सरकार अशी घोषणा तयार केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 वर्षांपूर्वी सत्तासूत्र हाती घेताच विविध योजनांचा धडाका लावला। अनेक योजना या सरकारची ओळख बनू पाहत आहेत, मात्र काही योजना अंमलबजावणीच्या पातळीवर निष्प्रभ ठरल्या। त्यामुळे देशातील नागरिकांना या साऱ्या योजनांचा किती लाभ झाला याचं उत्तर 2019च्या निवडणुकीतच मिळेल। भाजपा प्रणित लोकशाही आघाडी सरकारच्या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये सेन्सेक्स 41% झेपावलेला आहे, तर मोदी सरकारच्या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांची मालमत्ता ही 72 लाख कोटी रुपयांनी वाढलेली आहे। मोदी सरकारचा 4 वर्षांचा प्रवास, पुढच्या वर्षभरामध्ये त्यांच्या समोर असलेली आव्हानं आणि लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांबद्दल जनमताचा वेध घेण्याचा प्रयत्न सामने सर्वेक्षणाच्या माध्यमातून केला। राज्यातल्या मतदारांच्या मनामध्ये काय आहे याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न साम सातत्याने करत आहे। निवडणुकीत मतदान करताना कोणते घटक महत्त्वाचे वाटतात? तर उमेदवाराची पार्श्वभूमी याला 37% मतं मिळाली आहेत, पक्षाला 26%, पक्षाचे नेतृत्व 23% मतं मिळाली आहेत, पक्षाचा कार्यक्रम 10% मतं मिळाली आहेत, जात धर्माला 1%, पैसा 1%, तर प्रादेशिक अस्मितेला 2% मतं मिळाली आहेत। पुढील निवडणुकीपूर्वी मोदी सरकारपुढे मोठं आव्हान कोणतं? तर धार्मिक आणि अल्पसंख्याक गटांचा विश्वास संपादन करणं, याला 17% लोकांनी प्राधान्य दिलेलं आहे। काश्मीर प्रश्नाला 12%, विकास दर वाढवणं 25%, रोजगार निर्मितीत वाढ करणं 35% लोकांनी याला मत दिलेलं आहे, तर स्वतःची प्रतिमा सुधारणं याला 11% लोकांनी मत दिलंय। विरोधी पक्ष प्रबळ नसणं भाजपाच्या पथ्यावर पडेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि याला हो म्हणून 43% लोकांनी मत दिलेलं आहे, नाही म्हणून 27% लोकांनी मत दिलंय, तर सांगता येत नाही यासाठी 30% लोकांनी मतं दिली आहेत। राज्यात लगेच सार्वत्रिक निवडणुका झाल्यास मतदारांची पसंती कोणाला मिळेल? तर भाजपाला 29% मतं मिळालेली आहेत, सर्वाधिक मतं जी आहेत ते भाजपाला मिळालेली आहेत आणि त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो काँग्रेसला 27% मतं मिळाली आहेत, शिवसेनेला 23%, तर राष्ट्रवादीला 21% मतं मिळाली आहेत। अन्य पर्यायांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला पसंती मिळेल? तर आम आदमी पार्टीला 15% मतं मिळाली आहेत, मनसेला 44%, डाव्या पक्षांची आघाडीला 26%, बसपाला 60%, तर इतर पक्षांना 8% मतं मिळाली आहेत। चार वर्षांपूर्वी निवडणुकांना सामोरे जाताना भाजपनं दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न झाले असं मतदारांना वाटतं का? यावर होय म्हणून 16% लोकांनी मतदान केलेलं आहे। अगदी थोड्या प्रमाणात यासाठी 42% लोकांनी मतं दिली आहेत, अजिबात नाही यासाठी 35% लोकांनी मतं दिली आहेत, तर सांगता येत नाही यासाठी 60% लोकांनी मतं दिली आहेत। काळ्या पैशाला आळा घालण्यास कितपत यश आलंय? तर बऱ्यापैकीला 16% मतं मिळालेली आहेत, थोड्या प्रमाणातला 29%, अगदी थोड्या प्रमाणातला 25%, तर अजिबात नाही याला 30% म्हणजे सर्वात जास्त मतं मिळाली आहेत। आठवा प्रश्न आहे तो म्हणजे महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आलं आहे का? होय म्हणून 30% लोकांनी मतं दिलेली आहेत, अगदी थोड्या प्रमाणातला 21% मतं मिळाली आहेत, अजिबात नाहीला सर्वात जास्त मतं मिळालेली आहेत, 40% मतं मिळाली आहेत, तर सांगता येत नाहीतला 9% मतं। आणखी एक प्रश्न विचारण्यात आलाय तो म्हणजे शेतमालाला रास्त भाव, कर्जमाफी, वित्त पुरवठा आदी प्रश्नांकडे केंद्र सरकार पुरेशा गांभीर्यानं लक्ष देते का? याला 31% लोकांनी होय म्हणून सांगितलंय, 26% लोकांनी अगदी थोड्या प्रमाणात असं म्हटलेलं आहे, अजिबात नाहीला 30% मतं मिळाली आहेत, तर सांगता येत नाहीला 13% मतं मिळाली आहेत। मेक इन इंडिया, परदेशी गुंतवणूक सारखे प्रयत्नामुळे रोजगार निर्माण झाले का? तर याला अगदी थोड्या प्रमाणातला सर्वाधिक जास्त मतं मिळाली आहेत, 44%, होय म्हणून 24% लोकांनी मतं दिली आहेत, अजिबात नाहीला 26%, तर सांगता येत नाहीला 6% मतं मिळाली आहेत। गेल्या 3 वर्षात जातीय सांस्कृतिक ध्रुवीकरणाला चालना मिळाल्याचा आरोप योग्य की अयोग्य अशा प्रकारचा सवाल करण्यात आला होता आणि त्याला होय म्हणून 24% लोकांनी मतं दिली आहेत, 51% लोकांनी म्हटलंय अगदी थोड्या प्रमाणात, त्याचप्रमाणे अजिबात नाहीला 16% मतं मिळालीत, तर 9% मतं सांगता येत नाही म्हणून लोकांनी दिलेली आहेत।
केंद्रातील कोणत्या मंत्र्यांची कामगिरी उत्तम झाली तर नितीन गडकरींना 19% मतं मिळाली आहेत. त्याचबरोबर पियुष गोयल यांना 18%, राजनाथ सिंग यांना 17%, अरुण जेटली यांना 16%, सुषमा स्वराज यांना सर्वाधिक कमी मतं मिळालेली आहेत 6%, प्रकाश जावडेकर यांना 19%, तर राजवर्धन राठोड यांना 15% मतं मिळाली आहेत. रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांच्या विकासासाठी सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत आहेत का तर याला पुरेसे आहेत यासाठी 23% मतदान करण्यात आलेलं आहे. आणखी प्रयत्न करायला हवेत याला 42%, असे प्रयत्न होत आहेत याची माहिती नाही याला 34% मतं मिळाली आहेत.